आज पंतप्रधान नरेंद्र मोदीची शपथ घेत आहेत। महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत, शपथविधीचा सोहळा पार पडतोय। अतिशय आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी। आज मोदीजी पुन्हा तिसऱ्यांदा या ठिकाणी आज शपथविधी घेत आहेत, पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत। 10 वर्षांमध्ये केलेली कामं अतिशय बुलेट ट्रेनच्या गतीने ही कामं या ठिकाणी झालेली आहेत। तर आता पुन्हा ही 5 वर्ष मोदींनी सांगितलं, हा ट्रेलर होता, आता खरा पिक्चर आपल्याला बघायचा आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की देश आता महाशक्ती होण्याच्या दृष्टीने किंवा विश्वगुरू होण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहे। पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नाराजीचा मुद्दा तसाच राहिलाय, त्यांना मंत्रिपद नाही। मला वाटतं वरिष्ठांशी त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि हे काही फायनल नाही आहे की आज झालं म्हणजे पुढे एक्सपान्शन होणार नाही आहे का। मला असं वाटतं आमच्या नेत्यांशी, वरिष्ठ नेत्यांशी, केंद्रीय नेत्यांशी त्यांचं बोलणं झालेलं आहे। निश्चित आता नसेल तर पुढच्या एक्सपान्शनमध्ये त्यांना संधी मिळेल। मित्रपक्ष म्हणतात की आज मिळायला पाहिजे होतं मंत्री, त्या बाबतीत आता मी काही बोलू शकत नाही। मी छोटा कार्यकर्ता आहे, वरती दिल्लीचे आमचे सगळे नेते आहेत, तेच त्याच्या संपर्कामध्ये एकमेकांच्या आहेत। मला वाटतं पण हा काही कुठला तिढा नाही आहे, कुठला वाद नाही आहे। मला वाटतं सामोपचाराने हा विषय संपेल। एक वैशिष्ट्य जाणवतं, पहिल्यांदाच खासदार झाले मुरलीधर मोहोळ आणि भाजपने त्यांना केंद्रात मंत्रिपद दिलं। मग काय, आता मुख्यमंत्रीसुद्धा आपण बघितले वेगवेगळ्या राज्यामध्ये पहिल्यांदाच झालेत आणि ते मुख्यमंत्री झालेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की माझ्यासाठी आनंदाची गोष्ट अतिशय एक तरुणाबाण कार्यकर्ता आहे, पहिल्यांदाच त्याला संधी मिळाली खासदार म्हणून आणि पहिल्यांदाच मंत्रिपदही त्यांना मिळालेलं आहे। मागच्या वेळेला आपण बघितलं असेल आमच्या भारतीताई पवार त्या पहिल्यांदाच खासदार झालेल्या होत्या। डॉक्टर सुभाष भामरे हे पहिल्यांदाच खासदार झाले, त्यावेळेला त्यांना संरक्षण खात्याची जबाबदारी मिळालेली होती। तर पहिल्यांदा झाला, दुसरा झाला असा कुठला विषय नाही आहे, पण एका चांगल्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी मिळाल्याचा आनंद मला आहे। नारायण राणेंना एवढा अनुभव असताना त्यांना मात्र डावललं। आता या बाबतीमध्ये पक्षश्रेष्ठी निर्णय घेत आहेत। मी सांगितलं की आता काही फायनल नाही आहे, शेवटचं नाही आहे, पुढे संधी मिळेल। आपण बघतोय की वेगवेगळे मुद्दे आहेत आज दिवसभरातले दिल्लीतले, अशा वेगवेगळ्या प्रश्नांवरती, वेगवेगळ्या मुद्द्यांवरती गिरीश महाजन असतील किंवा प्रवीण दरेकर असतील, त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश भोळेसह मी ज्ञानेश्वर, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।